मला माफ करा जाऊबाई। एवढा माझा हँड ब्रेक केलाय आणि नुसती हात जोडून माफी मागायलीस होय ग? पाया पण माझ्या। मी पाया पडून माफी मागते जाऊबाई। माझ्याकडनं चूक झाली, मी परत असं नाही वागणार। ठीक आहे, आईंचं मेडिकल जास्त इम्पॉर्टंट आहे आता, म्हणून त्यासाठी तुला माफ करायली। आई, मला तुमच्या तब्येतीची जास्त केअरफुल आहे, घ्या तुम्ही आता औषध। घरात शांतता ठेवणं हे सगळ्यांचंच काम आहे। या घरची थोरली सून म्हणून तुझी ती जास्त जबाबदारी आहे, हे ध्यानात असू दे। येस की आई, म्हणून त्याच रिस्पॉन्सिबलनं मोठ्या मनानं प्राजक्ताला माफ केलंय। ही समजा असंच होणार आहे। कांचन वहिनी एक नंबरच्या खोटारड्या आहेत, त्यांची सोंग संपता संपणार नाही। पैलवान, माझा जेवढा विश्वास तुझ्या चांगुलपणावर आहे ना, त्यापेक्षा दुप्पट विश्वास आहे भैयान वहिनींच्या हलकटपणावर। कांचन वहिनी तुला उकसवायला काही ना काहीतरी खुचपट करतच असणार आहे। बसतात अहो, इतर वेळेला मी त्यांच्याकडे कानाडोळा करते हो, पण आज माझ्या मम्मी पप्पांवर घसरले, तिथंच माझं टकुर सटकलं। नाही राहिला माझा रागावर ताबा। ही एक गोष्ट लक्षात ठेव पाहिजे, इथनं पुढे कवा बी राग आला ना की 1 ते 100 आकडे मोजायचे, बराबर राग शांत होईल। आणि तरी बी नाही आवरला तर मग त्या माणसामोरनं डायरेक्ट निघून जायचं, थांबायचंच नाही तिकडे, समजलं? लेकाजी, या वयात कसला अभ्यास करते? डिस्टर्ब करू नकस। लहानपणापासून तिचं काम चालू असेल तेव्हा मध्ये बोललेलं कोणी आवडत नाही तिला। आमच्यासारखीच सवय म्हणजे। आणि स्पेशली जी लोक स्वतः काही कामाची नाही आहेत त्यांच्याकडून तर नाहीच नाही। खाल्ली माती। नमस्कार लेखाजी। ओ, आलात तुम्ही? बसा ना। जयराज, ए रंजन, खुर्च्या आण 3। आपण बोलवलं आम्हाला? हो डॅडी, हे तिघही माझ्या ओळखीचे आणि विश्वासातले इन्व्हेस्टर्स आहेत। नमस्कार। ऍक्च्युली माझ्याकडे तुमच्यासाठी एक ऑफर होती। तुमचे पैसे 2 महिन्यात 10 पट करायचे। 2 महिन्यात 10 पट? हे कसं शक्य आहे? हा ऑफरचा प्लॅन आहे, तुम्ही एकदा चेक करा आणि मला सांगा हे का शक्य होणार नाही ते। मॅडम, हा प्लॅन तर कमाल आहे आणि भरोशाचा पण आहे। तर 2 महिन्यात 10 पट? लेकाजी, प्लॅन कसलाय? शिराळकरांच्या बरबादी। तू तरी कशाला कळ काढायला जातेस तिची? अगं पैलवान आहे ती, पैलवान। आज मोडता मोडता राहिला हात तुझा। शिराळकर, हात काय, माझा पाय जरी मोडला की नाही तरी त्या प्राजक्ताला मी आउट हाऊस काढल्या बिगर शांत बसणार नाहीये, अंडरस्टँड? तर बघाच तुम्ही, असं पिडणार आहे की नाही तिला, असं पिडणार आहे की स्वतः शेल्फ मध्ये रनिंग करत आउट हाऊस जाईल। बघाच तुम्ही, कायमच करून टाकणार आहे मी त्याचं।
सायलेंट मोडवर नेटवर्क जॅम. व्हॉट फाइंडिंग मिने? अहो ते भूक लागली होती ना मला, म्हणून लाडवाचा डब्बा बघत होते. काय झालं मीनाक्षी? आई, मिनीच्या लाडवांचा डब्बा सापडत नाहीये. मला तर वाटायलंय प्राजक्तानंच घेतला असणार. अहो माझ्यासाठी बनवलेले लाडू प्राजक्ता कशाला घेईल? लाडू कशाचे मेकिंग केलते? व्हॉट मटेरियल? सुका मेवा म्हणजे पैलवानांचा खुराक. मग आई, मला तर नक्कीच वाटायलंय की हे प्राजक्तानंच घेतलेत. चला आपण तिलाच क्वेश्चन करूया. चला. अयो, ह्यात तर मीनुताईंचे पौष्टिक लाडू आहेत. हा डबा इकडं कसं काय आला? आई, सी आय टेलिंग ना, लाडवाचा डब्बा हिनच घेतलाय म्हणून. हो नाही नाही, हा डबा पहिल्यापासून इकडेच होता. मी तोच परत द्यायला निघालेले. वाव, म्हणजे हा डब्बा मॉर्निंग वॉक कर तुझ्याकडे आला असेल नाही? आई पाहिलं का, डब्याला बी खोटं ठरवायली. ही गरोदर बाईचा खाऊ चोरलाय आणि वरनं खोटं बोलायलीये. आई टेलिंग यू, हे लाडू खुराकाचे आहेत की नाही म्हणूनच घेतलेत हिनं. अजून बी कुस्ती डोसक्यातनं गेली नाही हिच्या. 100, 99, 98, 97, 95, 94, 93, 92. माय गॉड, सी आई, माऊट टू माऊट शिव्या घालायली आपल्याला. बघितलंस मीने, तू हिचा पुळका घेत होतीस ना? बघ कशी वागते तुझ्याशी. हे सगळं जाऊबाईंनीच केलं असणार. प्राजक्ता असं कधीच वागणार नाही. मिने, अजून तुझ्या बाळाचा बर्थडे बी झाला नाही तोवर तुझ्या बाळासाठीचा खाऊ चोरायली ही. उद्या काय काय करेल ग? सी आई, चोरी केली ना म्हणून अशी रनिंग करत पळून गेली इकडनं. पैलवान काय झाले? काय झाले ते सांगशील की नाही? खोटे आळ नाही हो सर होत मला. तुम्ही म्हणला तसं 100 पर्यंत अंक बी मोजले मी, तरी बी सर होईना. म्हणून तुम्ही सांगितलं ना तसं तिकडनं निघून आली मी इकडं. हे बघ, जाऊ दे, तिकडल्या गोष्टी सोडून दे तिकडे. आता इकडे आलीस ना, शांत हो. दादा चल. अरे वहिनी, तुम्ही इकडे. चला, बरं झालं तेवढीच आम्हाला जेवायला सोबत मिळाली. नाही नाही, तुम्ही खाऊन घ्या, मी घरला जाते. असं कसं? आता आलीस तर 2 घास खाऊन जा. चला वहिनी, चला. चल दादा. कसू नगाई मला, तू अशी ऐकणारच नाही. खा. कांचन वहिनीचं बोलणं एवढं म्हणणार नाही काय. आता आपल्यासाठी ते नेहमीच झालं. नाही तर काय, बरं फोन केलतास का मी वहिनी? यश रायकर, तुम्हालाच फोन करणार होते. आता 1 नंबर गंमत झालीये बघा इकडं. ते समजलंच. प्राजक्ता रडत रडत इकडे फॅक्टरीवर आली तेव्हाच ओळखलं मी. माय गॉड, प्राजक्ता तिकडं आलीये. हे तर अजूनच भारी काम झालं. श्राकर, आता बघाच तुम्ही कसं करते मी तिचं सायलेंट मोडवर नेटवर्क जॅम.
आई तुमच्या लंच जेवण आणले, घ्या. प्राजक्ता नाही घरात, तर म्हंटल मीच तुमच्यासाठी लंच जेवण घेऊन यावं. का कुठे गेले ती? ती गेली फॅक्टरीत. फॅक्टरीत गेले? तुमचा सबूत मोडून उमरा ओलांडून गेली फॅक्टरीत. आता एवढी मोठी पोरगी, त्यात पैलवान, मी काय बोलायला गेले, उगाच अडवायला गेले तर हे असलं काहीतरी ऍडवाइस होऊन बसायचं. मी आपलं काहीच बोलले नाही. आई आता तुम्हीच तिला वटणीवर आणा, चांगली काय ती कडक शिक्षा करून. आई मी आले चहा घेऊन. कुठे गेली होतीस तू? आई फॅक्टरीत गेलते, पण घरचं समजा काम उरकून गेलते. तुम्ही तिकडे नव्हता ना, म्हणून मी जरा मदत करत होते. आता लगेच स्वयंपाकाला लागते. नो 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 पैलवान, नो टेन्शन, यू डोंट वरी. हा मी केलाय सगळा स्वयंपाक. आई तुमच्या सगळ्यांसाठी चहा घेऊन येते. एक मिनिट. व्हॉट डुईंग? यू नो चहा. आज तू आईंना न सांगता पुन्हा फॅक्टरीत गेलीस की नाही, त्याची पनिशमेंट आहे तुला. आज नो चहा, नो डिनरचं जेवण. अंडरस्टँड? वहिनी भाऊजी हा माझा नाही, तर आईंचाच हुकूम आहे. आणि तो मोडला की नाही, तर याहून मोठी पनिशमेंट काय द्यायची याची थॉट प्रोसेस करावी लागेल आम्हाला. वस्तादाव कुठे निघाला? फॅक्टरीकडे. ते लोडिंगचं काम बाकी आहे जरा, तेवढं उरकवायचंय. मी जेवण करतो आणि निघतो लगेच. मी आवडते हे समज. मीने व्हॉट यू डुईंग? तू कशाला करायलीस हे सगळं? भाऊजी तुम्ही मिनीला घेऊन रूम मध्ये जा आणि औषधाचा काय तो ऍडवाइस करा. हे समज करायला प्राजक्ता आहे की? हे वर्कलोड प्राजक्ता करत नाही. डिनर जेवली नसली म्हणून काय झालं? शिक्षा ती शिक्षा असते काय? प्राजक्ता 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 हे समज खरकड लिफ्टिंग करून किचन मध्ये नाही आणि भांडी आत्ताच्या आत्ता वॉश करून टाक. गुड मॉर्निंगला घाण नकोय घरात. आई चला गुड नाईटचा टाइम झाला. आवरून घे. अहो मीनुताई राहून द्या, तुम्ही नका करू, मी करते. अगं एकटी किती आवरशील? जेवली बी नाहीयेस तू. चालतंय एखाद्या दिवस. मला शिक्षा झाली त्याचं वाईट नाही वाटलं. वाईट ह्याचं वाटलं की एवढं समजा झालं तरी वस्तात काय बी बोललेले नाही. हो मला बी बोलले नाहीत. ते तसेच निघून गेले. काय? मी बोलतो दादेशी. नग भाऊजी, आता उगीच विषय ताणायला नग. तुम्ही मीनुताईंना घेऊन वर जावा ना, त्यांना आराम करू दे. बर चल मी. कुठे निघालीस? समजा काम झालंय आवरून, आता आराम करायला निघाली. पैलवान मला ठाऊक आहे आई मोर काही बी बोललो नाही ह्याचं तुला वाईट वाटलं असणार आहे. नशीब
तुमच्या लक्षात तरी आलं तेवढं. हे बघ, मी जर आईमुळे काही बी बोललो असतो ना तर कांचन वहिनीनं लगेच त्याचा गावगावा केला असता आणि आईच्या तब्येतीला त्रास झाला असता. बघ, खरं तर तुझ्या नजरेला बी नजर देता येईना झालती मला, म्हणून काही बी न बोलता तिकडून निघालो. आणि फॅक्टरीत काही काम बी नव्हतं, मी तर हे आणायला गेलतो खास तुझ्यासाठी, तुझ्या आवडतं. माझ्यासाठी? वय, हे बघ, हे बघ, जिलेबी आणि ही रबडी. दुपारच्याला बी काही नीट जेवली नाहीस तू, रात्रीचा तर उपासच घडलाय म्हणून आणलाय. मी काय खूप काय वय एवढं समजा एकटीनं खायला? एकटीनं कशाला? म्हणजे मी नको खाऊ होय? माझे बी पोटात कावळे वरडायले की. म्हणजे तुम्ही बी जेवला नाही? म्हणजे बायकोनच नवऱ्यासाठी उपाशी राहायचं असते का? तू काय खाल्लं नाहीस म्हणल्यावर माझ्या घशाखाली घास कसा उतरणार? असं आईंनी तर मला शिक्षा दिली आहे, आता त्यांचा सबूत कसा मोडू मी? तिला कशाला सांगायला पाहिजे? आपण आपल्या खोलीत जाऊन खाऊ की गुपचूप. चल. सी आई, सी व्हॉट इज इन हँड भाऊजींच्या. एवढा सगळा खाऊ आपल्या लाडक्या बायकोसाठी आणलाय भाऊजींनी. म्हणजे तुम्ही दिलेली पनिशमेंटचा व्यवस्थित ऍडवाइस केलाय भाऊजींनी. हा काय आगाऊपणा आहे विरू? तुला काय वाटतं मी हिला हाऊस म्हणून शिक्षा दिली आहे? तिला शिक्षा दिली तिला शिस्त लागावी म्हणून. मी दिलेला शब्द हिनं मोडला म्हणून मी तिला आज उपाशी ठेवलंय. तू तर तिच्याही पुढे जाऊन परत माझाच शब्द मोडलास. तूही माझ्याशी खोटं बोलून बाहेर निघून गेलास. अरे या घरात माझ्या शब्दाला काय मान आहे की नाही? व्हॉट क्वेश्चन नाही. तुमच्या सबुताचा जर रिस्पेक्ट असता तर असला इन्सुलेट केला असता का ह्यांनी? तुमच्याबद्दल नो रिस्पेक्ट, एकदम झिरो रिस्पेक्ट हिच्या मनात. आणि कुस्तीचा आमिष दाखवून भाऊजींचा बी पुरता ऍडवाइस केला हिनं. बस वहिनी, त्यांच्या जन्माचा सूड उगवायला आमच्यावर तुम्ही मुद्दाम प्राजक्ताला त्रास देताय. हे मला कळत नाही असं वाटतंय काय तुम्हाला? आणि तू बी सामील व्हायलीस यांच्यासोबत. प्राजक्तानं किती काय काय केलंय या घरासाठी आणि तुम्ही तिचाच छळ मांडून ठेवलाय. लाज वाटली पाहिजे तुम्हाला. बरोबर बोललास तू. लाज कशी वाटत नाही मला? माझ्याच घरात माझ्या शब्दाला मान नाही, लाज कशी वाटत नाही मला? नाही आई, हे बघ, माझ्या पोटच्या पोराला माझी किंमत राहिलेली नाही तरी मला लाज कशी वाटत नाही? वयाचा अधिकार म्हणून तुझ्या बायकोला शिस्त लागावी म्हणून मी तिला शिक्षा केली, तर तुला वाटते मी तिचा छळ मांडलाय? बरोबर आहे तुझं. मला लाज वाटायला पाहिजे. माझ्याच लेकराला माझं मन कळत नाही याची खरी तर मला लाज वाटायला पाहिजे. आई, 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 आई उठा ना. आई डोळे उघड की. आई, जग्या, जग्या पटकन खाली आहे. डॉक्टर, ते टेस्टचं काय झालं? ब्लड टेस्ट केले आहे, त्याचे रिपोर्ट येतील. पण ECG रिपोर्ट बघून मला असं वाटतंय की त्यांना हार्टमध्ये ब्लॉकेजेस आहेत आणि सर्जरी करावी लागेल. सर्जरी? हो, कारण त्यांना मानसिक ताण खूप आहे आणि त्यांचं ब्लड प्रेशरही वाढलेलं आहे. मी तुमच्या घरी आलो होतो तेव्हा त्यांना औषधांचा स्ट्रॉंग डोस दिला होता, पण त्याचा काही फायदा झाला नाही. आजचा दिवस मी त्यांना अंडर ऑब्झर्वेशन ठेवतोय, पण सर्जरी मात्र लवकरात लवकर करावी लागेल, नाहीतर पुन्हा हार्ट अटॅक येण्याचा धोका आहे.
थोडक्यात पेशंट मरणाच्या दारातच आहे असं समजा. भरलास काय डबा? मी देऊन येतो हॉस्पिटल. आता तुम्ही जात बसू नका तिकडं. फॅक्टरीकडे बी लक्ष देणं गरजेचं आहे. हॉस्पिटलमध्ये डबा घेऊन मी जाते. शग्गू भाऊजी बी रातभर तिकडच थांबल्यात ना, त्यांना बी जरा आराम करू द्या. चालतंय. एकामागून एक संकट लागलीत नुसती माग. लेखाचं कर्ज आणि आता आईचं ऑपरेशन. तारेवरली कसरत वाचतात करावी तर लागणारच नव्ह. आणि जर करायचीच आहे तर मग घाबरत घाबरत कशाला करायची? आलंय नव संकट. अहो मग भिडूया की निदड्या छातीने काय?